नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देवमाणे आज आपल्याशी रूबरू होतोय। कारण आहे की महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट यासाठी महाराष्ट्र शासनाची ॲडव्हर्टाईज आलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः 283 जागा आहेत। बऱ्याच दिवसापासून ही परीक्षा रखडली आहे, पण आता पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये परीक्षा होण्याची संभाव्यता आहे। अशावेळी बरेच माझे मित्र या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत। अर्थात यावेळी त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसमध्ये जे 3 कंपोनंट दिलेत। एक आहे आयुर्वेदाचा सिलेबस, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या संहिता आणि संहितावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत। पण त्याशिवाय काही गोष्टी ॲड केल्यात, जसं की जनरल नॉलेज, सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान हा सब्जेक्ट जो साधारणतः 40 गुणाला 20% त्याच्यावर वेटेज दिले। आणि दुसरा कंपोनंट आहे तो कंपोनंट म्हणजे राष्ट्रीय प्रोग्राम किंवा नॅशनल हेल्थ प्रोग्राम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम या हेडिंगखाली एक त्यांनी सदर दिले। तर तो सिलेबस जो आहे तो साधारणतः परत 20% वेटेज म्हणजे 40 गुणांना दिला आहे। सर्वच जणांनी आयुर्वेदाची डिग्री घेतली आहे, त्यामुळं आयुर्वेद संहितेवर मी जास्त नाही बोलणार। पण स्पर्धा परीक्षेमध्ये मागच्या 10-20 वर्षापासून मी टीचिंग करतोय सातत्यानं। राजमार्ग अकॅडमी नावाची अकॅडमी रन करतोय, त्यामुळे सामान्य ज्ञान आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, कारण EMS म्हणून पण मी काम केले, समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून पण मी कार्यरत आहे। तर ह्या ज्या परीक्षा अनुरूप गोष्टी आहेत, टीचिंगचा अनुभव आहे कदाचित, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सोप्या करून सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे। आपल्या परीक्षेचं जे एकंदर स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये 3 कंपोनंट सांगितले। त्यामध्ये जे 2 कंपोनंट आहेत त्या 2 कंपोनंटवर आपण बोलतोय। पहिला कंपोनंट आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि दुसरा कंपोनंट आहे सामान्य अध्ययन। सामान्य ज्ञान किंवा सामान्य अध्ययन यामध्ये त्यांनी 6 सबबिट दिलेले आहेत किंवा 6 टॉपिक दिलेत। त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र। हिस्ट्री, इतिहास आणि संस्कृती, महाराष्ट्राची इतिहास व संस्कृती। साधारणतः मी बघतोय की अनेक नॅशनल प्लॅटफॉर्म आहेत जिथे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते आयुर्वेदाशी रिलेटेड, पण महाराष्ट्रावर आधारित असं कुठलंही नॉलेज त्यामध्ये दिलं जात नाही, कारण ते नॅशनल लेवलची परीक्षा आहे। आपला जो सिलेबस कंपोजिट केला आहे त्या सिलेबस कन्स्ट्रक्ट करताना महाराष्ट्रावर आधारित इतिहास व संस्कृती असे प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील संस्कृती या 2 घटकांचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे। आता महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे कोणता, तर तुम्ही ऐकलं असेल की मोहनजोदडो हडप्पा कालीन गोष्टी, तर त्या काळी आपल्याकडे दायमाबाद नावाची जी दक्षिण बाँड्री आहे ती महाराष्ट्रात आहे। तिथून पुढे सातवाहनांचा इतिहास आहे, राष्ट्रकूटांचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, पेशव्यांचा इतिहास आहे। आधुनिक महाराष्ट्राचा म्हणजे इंग्रज आणि निजाम यांच्याशी अनुषंगिक काही इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। तो इतिहास आणि संस्कृती म्हणजे आपल्याकडे कुठल्या प्रकारची नृत्य आहेत, आपल्याकडे गायनाचे कोणते प्रकार आहेत, आपल्याकडे कोणतं साहित्य लिहिलं गेलं, आपल्याकडे मंदिरांचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे अर्थात स्थापत्यकला कोणत्या प्रकारची आहे, आणि आपल्याकडे एकंदर ज्ञान आधारित संरचना कशा पद्धतीची आहे यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत। त्याला म्हणतो आपण महाराष्ट्राची संस्कृती। म्हणजे सण साजरे कोणते करतोय, नृत्य कोणते आहेत, साहित्य कोणत्या प्रकारचं आहे, हे सर्व, किंवा वेशभूषा कोणत्या प्रकारची आहे, डाएट पॅटर्न कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना आपण संस्कृतीमध्ये कन्सिडर करतो। तर तो घटक त्याच्यामध्ये येतोय। दुसरा जो कंपोनंट आहे तो आहे जिओग्राफी ऑफ स्टेट, राज्याचा भूगोल। अर्थात महाराष्ट्र राज्याचा भूगोल बघत असताना ज्यांना भारताचा भूगोल माहिती आहे त्यांना महाराष्ट्राचा भूगोल ॲब्सोल्युटली माहिती आहे, पण महाराष्ट्राचे जे विभाग केले झोन्स, ते प्राकृतिक विभाग कोणते आहेत, प्रशासकीय विभाग कोणते आहेत, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचा काय रोल आहे, प्रतिरोध पर्जन्य कुठं पडतं, पावसाचे प्रकार कोणते आहेत, मातीचे प्रकार कोणते आहेत, महाराष्ट्रात कोणत्या नद्यांचे योगदान आहे ज्याच्यामुळे आपली इथली भूमी सुजलाम सुफलाम झालेली आहे, कोणती धरणं नव्यानं बांधण्यात आली आहेत, कोणती जुनी धरणं अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा राजश्री शाहू महाराजांच्या काळात बांधली आहेत, या सर्वांचा लेखाजोखा आपल्याला इथे घ्यावे लागणार आहे।
अर्थात महाराष्ट्रामध्ये वने कोणत्या प्रकारची आहेत, महाराष्ट्रातल्या पर्वतरांगा कोणत्या आहेत, उच्च शिखरं कोणती आहेत, महाराष्ट्रातली प्रसिद्ध ठिकाण कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदींचा संगम कुठं होतो आणि महाराष्ट्रामध्ये आढळणारे प्राणी कोणते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र या सदरामध्ये करावा लागणार आहे. तिसरं जे आहे ते जनरल सायन्स. अर्थात मला वाटतं की सर्वजण डॉक्टर आहेत, तर जनरल सायन्समध्ये साधारणतः आता ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये ट्रेंड चालू आहे त्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, हेल्थ, न्यूट्रिशन अँड डिसीजेस अशा प्रकारचे 5 टॉपिक आपल्याला बघायला मिळतात. अर्थात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आहार व पोषण आणि रोग किंवा संक्रमणजन्य रोग जे आपल्याला नॅशनल प्रोग्राममध्ये परत ते सदर रिपीट होणार आहे. तर या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ऑलमोस्ट सर्वजण सायन्स ब्रँचमधून आलेत, त्यामुळे बायोलॉजी सर्वांची चांगली आहे. पण अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्रीवर काय प्रश्न येतात ते गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर साधारणतः बेसिक फिजिक्स किंवा बेसिक ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल फिजिक्स किंवा फंडामेंटल केमिस्ट्री यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. इथं आपल्याला ॲप्लिकेशन्स विचारले जातात. जसं की आपण जे हात धुतो तर डेटॉलचं कंपोनंट, त्याचा डेटॉलचं कंटेंट काय आहे, दिस इज अप्लाइड क्वेश्चन. किंवा आपण जे सल्फा ड्रग वापरतोय तर सल्फाचा रोल काय आहे, तर हा अप्लाइड क्वेश्चन आहे. आपण जे टॅल्कम पावडर वापरतो त्याचं कंपोजिशन किंवा त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, इट इज अप्लाइड क्वेश्चन. आपल्याकडे जी लाईट येते ही लाईट कशा प्रकारे तयार होते, लाईक सोलार लाईट कशा प्रकारे तयार होते, हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये कशी तयार होते, थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये ती कशा तयार होते, ह्या ॲप्लिकेशन्स केमिस्ट्रीच्या असतील किंवा किरणोत्सार कशा पद्धतीचा असतो, रेडिएशन थेरपी काय असते, कोणते रेडिओ आयसोटोप्स आहेत जे रेडिएशन थेरपीसाठी वापरले जातात, या गोष्टींचा अभ्यास, मूलद्रव्य कोणते आहेत, मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यामध्ये धातू अधातू काय आहेत किंवा अम्लारी काय आहेत, काच कसा तयार केला जातो, काड्याची पेटी कशी तयार केली जाते, हे ॲप्लिकेशन्स विचारले जातात केमिस्ट्रीमध्ये. आणि भौतिकशास्त्रामध्ये बरेच मुलं आता जे मला वाटतं की 2010च्या नंतर ज्या मुलांनी नीट केलेली आहे तयारी खूप प्रिफेरली, त्या लोकांचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या थेरीज किंवा ॲप्लिकेशन्स फार वीक आहेत, त्यांचे प्रॉब्लेम फार स्ट्रॉंग आहेत. पण स्पर्धा परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारले जात नाहीत, फिजिक्सचे ॲप्लिकेशन्स विचारले जातात. लाईक आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय आहे, न्यूटनचे लॉज कोणते आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय, लाईक न्यूटनच्या 3rd लॉचं ॲप्लिकेशन काय, किंवा प्रक्षेपक यान प्रक्षेपक यानाचं उड्डाण करत असताना न्यूटनचा कोणता नियम वापरला जातो, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय आहे, मॅग्नेटिझम काय आहे, मग सोलार रेडिएशन जे येतं आपल्यापर्यंत ते कुठल्या वेव्हच्या स्वरूपात येतं, आणि मग फोटॉन थेरपी काय आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ॲप्लिकेशन लेवलला फिजिक्समध्ये केलेला असतो. नो डाऊट की तुम्हाला आहारशास्त्र माहिती आहे, म्हणजे बॅलन्स डाएट काय आहे, माल न्यूट्रिशन डिसऑर्डर काय आहेत, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन डिसऑर्डर काय आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स याचं आहारामध्ये महत्त्व काय, याच्याशी अनुषंगिक किंवा थोडं केमिकल कंपोजिशनच्या स्वरूपात विचारायला गेलं तर स्टार्च कशापासून तयार झालेला आहे, माल्टोज कशापासून तयार झालेला आहे, असे थोडे अप्लाइड क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. त्याची विटॅमिन्स जे आहेत ह्या विटॅमिनचा रोल काय आहे, विटॅमिनच्या अधिक्यामुळे होणारे आजार कोणते आहेत, विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते आहेत, कोणतं विटॅमिन इंटरनॅशनल युनिटमध्ये मोजलं जातं, कोणतं किलो कॅलरीजमध्ये मोजलं जातं, मिलीग्रॅममध्ये मोजलं जातं, याचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागणार आहे. आणि त्याशिवाय डिसऑर्डर्स, डिसीजेस जे शासनाचे नॅशनल प्रोग्राम चालू आहेत, लाईक मेंटल हेल्थ प्रोग्राम आहे, लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम आहे, TB इरॅडिकेशन प्रोग्राम आहे, नॅशनल ब्लाइंडनेस प्रोग्राम आहे, व्हेक्टर बॉर्न डिसीजेस प्रोग्राम आहे, आपण NCD करतो मोठ्या प्रमाणात, नॅशनल कम्युनिकेबल डिसीजेसचा सर्वे करतो, त्यामध्ये डायबिटीस आहे, त्यामध्ये हायपर टेन्शन आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत, लाईक ब्रेस्ट कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, याचा आपला अभ्यास करावा लागणार आहे. फायलेरिया डिसीज हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, चिकनगुनिया हा व्हेक्टर बॉर्न आहे, डेंग्यू हा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. याला कंट्रोल करण्यासाठी काय मेजर्स गव्हर्नमेंट करत आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि बाकी तुम्हाला जे परत एक सदर दिलं 20 मार्काचं, त्यामध्ये पण हे सर्व टॉपिक तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत. तर एकंदरीत जनरल सायन्समध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, आहार व पोषण आणि रोगांचं नियंत्रण, रोगाची कारणं आणि तो स्प्रेड का होतो, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल, याच्यावर अनुषंगिक प्रश्न विचारले जातात. पुढचं आहे स्टेट इकॉनॉमी.
राज्याची अर्थव्यवस्था, आता राज्याची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था या एकमेकाशी अनुषंगिक आहेत. तुम्हाला माहिती आहे आपला देश जो आहे हा राज्यांचा संघ म्हणून ओळखला जातो. अर्थात आपल्या देशामध्ये राज्याच्या लेवलला पण बजेट सादर केलं जातं आणि केंद्र लेवलला पण बजेट सादर केलं जातं. राज्यस्तरावर जे बजेट सादर केलं जातं ते केंद्रानुसारी आहे, केंद्राला अनुसरून केलं जातं. कारण केंद्र सरकार जोपर्यंत आपल्याकडे जे रेव्हेन्यू कलेक्ट होतो, महसूल येतो, हा महसूल राज्यात आणि केंद्रामध्ये वाटप केला जातो. ते काम केंद्राकडून केलं जातं, वित्त आयोगाकडून केलं जातं आणि त्यानुसार आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे योजना केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या स्वतंत्ररित्या किंवा दोघांच्या सहयोगातून राबवत असतात. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था जी आहे ही कशा प्रकारे आली, महाराष्ट्राचं GDP कसं आहे, आज घडीला ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्राचा काय रोल आहे, कितव्या क्रमांकावर आपण आहोत, अर्थात उद्योगधंदे उभा करण्यासाठी महाराष्ट्राचं GDP कसं वाढत आहे, महाराष्ट्रातून कोणते उद्योग इतर राज्यामध्ये शिफ्ट होत आहेत, महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा दर कसा आहे, महाराष्ट्रामध्ये MSME संदर्भात आता महाराष्ट्राची जी पॉलिसी आहे ती काय आहे, महाराष्ट्राची पर्यटनासंदर्भात काय पॉलिसी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थात राज्याच्या आर्थिक बाबीशी संबंधित करावायचा आहे. राज्यघटनेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मला वाटतं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अर्थात भारताची राज्यघटना आणि महाराष्ट्राची राज्यघटना वेगळी नाही आहे. भारताची राज्यघटनाच आपल्याला अभ्यासायची आहे आणि भारताची राज्यघटना अभ्यास करत असताना राज्यघटनेमध्ये केलेल्या तरतुदी अर्थात घटनेचा कलम 1 ते घटनेचं कलम 395 इथपर्यंत सर्व कलम आपल्याला इत्थंभूतरित्या माहीत असणं गरजेचं आहे. असं नाही हे सांगतोय मी तुम्हाला. जी अत्यंत महत्त्वाची कलम आहेत, कारण आपण आयुर्वेदाचे विद्यार्थी आहोत, परीक्षा डॉक्टरची आहे, त्यामुळे फार डीपली हे प्रश्न विचारले जाणार नाहीत. ओव्हरवेल्मिंग वरच्या लेवलला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं महत्त्वाची जी कलम आहेत लाईक कलम 17 हे अस्पृश्यता निवारणासंदर्भात आहे, कलम 14 कायद्यापुढे समानता आहे, कलम 15 धर्म वंश लिंग जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही असं आहे. जिथे आर्टिकल 32 आहे, आर्टिकल 52 आहे, आर्टिकल 72 आहे, आर्टिकल 148 आहे, आर्टिकल 110 आहे. तर अशी काही जी महत्त्वाची कलम आहेत आणि त्यामध्ये केलेल्या तरतुदी आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे राज्यघटनेची फार मोठी लक्ष्मीकांतसारखी पुस्तकं वाचत बसण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. तर तुम्ही राज्यघटनेची जी कलम आहेत त्या कलमावर खूप जास्त प्रेशर करायला पाहिजे आणि त्या कलमाशी अनुषंगिक तुम्ही अभ्यास करणं मला वाटतं की इथं गरजेचं आहे. खूप मोठी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जातील आणि तुम्ही त्यामध्ये जर वाहत गेलात तर निश्चितपणे 1.5-2 महिन्यामध्ये हा अभ्यास होणार आहे. त्याशिवाय जो सिलेबस आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्समध्ये काय विचारलं जातं तर आपल्याकडे करंट अफेअर्समध्ये राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी अशा वेगवेगळ्या घडामोडींचा विचार केला जातो. तर निश्चितपणे सर्व घडामोडी ज्या आपल्या परीक्षेशी अनुषंगिक आहेत आपण त्याचाही अभ्यास करणार आहोत. मला वाटतं की सर्व मित्र आम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलला फॉलो करतील. राजमार्ग कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी, राजमार्ग IAS कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी असं आमचं हे यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्याला फॉलो करा. ही सर्व लेक्चर्स आम्ही सध्या तरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. आम्ही तुम्हाला दररोज परीक्षा अनुषंगिक माहिती आणि परीक्षा अनुषंगिक सिलेबसचं जे विस्तीर्णपणे सांगणं आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि यासाठी कुठलंही शुल्क सध्या तरी तुम्हाला द्यावं लागणार नाही. तर मला वाटतं तुम्ही आम्हाला फॉलो करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला रोजच्या रोज याचे जे अपडेट्स येतील आम्ही रोज याच्या संदर्भात सिलेबस संदर्भात काही ना काही 1-2 मार्क तुमचे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याला तुम्ही मला वाटतं की प्रिपेअर कराल आणि आम्हाला फॉलो कराल.